ब्रेकिंग न्यूज आपण या ठिकाणी पाहू शकता। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींचे जे पैसे आहेत ते आपण जर पाहिलं तर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावरती आज लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झालेले आहेत। आणि याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर कोणत्या जिल्ह्यामध्ये हे जे पैसे आहेत ते जमा झालेले आहेत, या व्यतिरिक्त कोणत्या लाडक्या बहिणींना हे पैसे जमा झालेले आहेत याची जी यादी आहे ती शासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे। तर या व्हिडिओ या संदर्भात जी यादी आहे ती राज्य शासनाकडून वितरित करण्यात आलेली आहे। आणि या यादीमध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या पात्र लाडक्या बहिणींची यादी सादर करण्यात आली आहे। याच्यामध्ये कोणत्या महिला पात्र होणार आहेत आणि कोणत्या अपात्र होणार आहेत, ज्या महिला अपात्र होणार आहेत त्यांना पात्र होण्यासाठी काय करावं लागणार आहे याची देखील यादी शासनाने सादर केली आहे। आणि या अनुषंगाने सादर केल्याच्या नंतर हे जे पैसे आहेत ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज जमा करण्यात आलेले आहे। आज आपण पाहू शकता संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावरती ही जी रक्कम आहे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे। अतिशय आनंदाची बातमी आहे। शासनाने जो दिलेला शब्द होता तो शेवटी पाळलेला आहे आणि हे जे पैसे आहेत ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केलेले आहेत। आपण जर पाहू शकता लाडक्या बहिणींना जो SMS आहे तो आलेला आहे, युअर अकाउंट हॅज बीन क्रेडिटेड इन युअर अकाउंट, अशा प्रकारे SMS जो आहे आलेला आहे। 2100 रुपये प्रमाणे ही जी रक्कम आहे शासनाने जमा केलेली आहे। आपण जर पाहिलं असेल डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो 1500 रुपये प्रमाणे शासनाने वितरित केला होता, परंतु आता हा जो हप्ता आहे तो 2100 रुपये प्रमाणे यामध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास 40 लाख महिला ज्या आहेत याच्यामध्ये पात्र असणार आहेत आणि उर्वरित ज्या महिला आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। म्हणजे फक्त 40 लाख महिलांनाच हे जे पैसे आहेत ते मिळणार आहेत, इतर महिलांना जे पैसे आहेत ते मिळणार नाहीत। तर याच्यामध्ये कोणत्या महिला पात्र आहेत, ह्या 40 लाख महिला कोणत्या आहेत, कोणत्या जिल्ह्यामधील ह्या योजनेमध्ये महिला पात्र होणार आहेत याची जी यादी आहे ती शासनाने सादर केलेली आहे। म्हणजे कोणत्या महिलांना लाभ मिळणार आहे आणि कोणत्या महिलांना लाभ मिळणार नाही याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी मी विनंती करेल की हा जो व्हिडिओ आहे तो संपूर्ण पहा, कारण की संक्रांतीपूर्वी ज्या महिलांना पैसे मिळणार आहेत त्यासाठी त्यांना एक काम करायचं आहे। त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। आता यामध्ये कोणत्या महिला पात्र होणार आहेत हे आपण जाणून घेणारच आहोत। तत्पूर्वी आपण या व्यतिरिक्त लाडक्या बहिणींना इतर योजनांचा देखील लाभ दिलेला आहे। तर इतर योजना कोणत्या आहेत ते देखील आपण जाणून घेऊया। तर आपण या ठिकाणी पाहू शकता राज्य शासनाच्या वतीने जवळपास 20 लाख महिला ज्या आहेत त्या 20 लाख महिलांना आता शासनाकडून घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे। म्हणजे आता मागेल त्याला घरकुल ही जी योजना आहे ती प्रत्येक महिलेला मिळणार आहे। म्हणजे आपल्याला जर घरकुल योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल आणि लाडक्या बहिणी घरकुलापासून जर वंचित असेल तर त्यांना ही योजना घोषित करण्यात आलेली आहे। 20 लाख घर आहेत। आपण प्रसार माध्यमातून ऐकले असेल की लाडक्या बहिणींना घरकुल योजनेचा लाभ मिळणार, तर 20 लाख महिला याच्यामध्ये अर्ज करू शकतात। याची अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे याची सविस्तर माहिती यासाठी आपला जो युट्यूब चॅनल आहे याच युट्यूब चॅनलवरती याचा जो व्हिडिओ आहे आपण सादर केलेला आहे, त्या ठिकाणी जाऊन तो व्हिडिओ आपण पाहू शकता आणि घरकुल योजनेचा जो लाभ आहे तो घेऊ शकता। या व्यतिरिक्त लाडक्या बहिणींसाठी राज्य शासनाच्या वतीने अन्नपूर्णा योजना देखील सुरू करण्यात आलेली आहे। या अन्नपूर्णा योजनेमध्ये जवळपास जी रक्कम आहे 2500 रुपये रक्कम जी आहे ती यामध्ये आपल्याला मिळणार आहे लाडक्या बहिणीसाठी। तर आपण पाहू शकता अतिशय आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींना आता 11,100 रुपये जी रक्कम आहे त्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे। शासन वेगवेगळ्या योजना ज्या आहे लाडक्या बहिणींसाठी आणत आहे। आणि तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर संक्रांतीपूर्वी आपण पाहू शकता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 11,100 रुपये जी रक्कम आहे ती त्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे। याबाबतची शासनाने घोषणा केलेली आहे। राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून ही जी रक्कम आहे बँकेकडे वितरित केली जाणार आहे। पुढील 2 दिवसामध्ये संपूर्ण राज्यामध्ये ही जी रक्कम आहे 40 लाख महिलांपर्यंत वितरित केली जाणार आहे। तर याच्यामध्ये ज्या महिला आहेत त्या कोणत्या आहेत याची जी माहिती आहे आपण जाणून घेणार आहोत। तर आपण पाहू शकता याच्यामध्ये ज्या महिला आहेत ज्यांना आजपर्यंत एकही हप्ता मिळालेला नाही, म्हणजे ज्या महिलांना असा हप्ता मिळालेला आहे त्या महिला व्यतिरिक्त ज्या महिलांना एकही हप्ता आजपर्यंत मिळालेला नाही अशा महिलांना ही जी रक्कम आहे ती त्यांच्या खात्यावरती